या आमच्या सागऱ्यानं 10वीला 85% पाडले ते म्हणून त्याला कराडला इंजिनिअरिंग कॉलेजला शिकायला टाकलाय. आता कराड मधनं त्याला येऊन जाऊन करायला लई लांब पडणार म्हणून म्हणलं एखाद्या चांगल्या प्रायव्हेट हॉस्टेलला टाकूया. सगळं कराड फिरलो खरं मला एकच हॉस्टेल आवडलं, मॉडर्न बॉयज हॉस्टेल. मॅडम म्हणल्या तर तुम्ही विद्यार्थ्याच्या सुरक्षितेची अजिबात काळजी करू नका, कारण इथे विषय काय आहे, पूर्ण बिल्डिंग बंदिस्त असल्यामुळे परवानगीशिवाय बाहेर कोण आत येऊ शकत नाही, आत कोण बाहेर जाऊ शकत नाही. आणि इथे विद्यार्थ्याला 2 टाइमचं जेवण पण पूर्णपणे अनलिमिटेड असते आणि रोज सकाळी चहा नाश्ता आणि रोज संध्याकाळी 5 वाजता आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला चहा आणि एक बिस्किट पुडा देतो. त्यामुळे तुमच्या सागरच्या रोजच्या खाण्यापिण्याचं तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मला हॉस्टेल आणि हॉस्टेलची सगळी सुविधा आवडल्यामुळे लागलीच सागरच्या हॉस्टेलची फी भरली, त्याला तिथे ऍडमिशन घेतलं. आपल्या स्वप्नातलं घर असतं का नाही, अशा प्रत्येक रूमात टापटीप आहेत आणि प्रत्येक रूम मध्ये 3 विद्यार्थ्यांसाठी एकदम स्वच्छ आणि टापटीप 3 बेड आहेत आणि प्रत्येक रूमला सेपरेट टॉयलेट बाथरूम पण आहे. आणि सागऱ्याला म्हणलं घरातल्या सारखं काय इथं झाडू बिडू मारत बसू नका, इथं रूम आणि बाथरूमच्या साफसफाईसाठी सेपरेट माणसं ठेवलेत. त्यामुळे सकाळ संध्याकाळ नुसतं अनलिमिटेड खायचं, नुसतं झोपायचं नाही बरं का, अभ्यास पण करायचा. जाऊ कर येतो मग आता 1 महिन्यानंच माग. फक्त फॅमिली सोडून विद्यार्थी आणि जॉब करणाऱ्यांसाठी इथं रूमा मिळतात आहे. आणि तुम्ही कुठं जरी बाहेर राहत असलास आणि तुम्हाला फक्त इथे मेस लावायची असली तरी तुम्ही इथे लावू शकता. मग आता हॉस्टेलला यासाठी कराडमधनं डायरेक्ट विटा रोडला यायचं आणि MSCB कडे जाणारा रोड आहे ना, तिकडे आत वळायचं. तिथनं जरा पुढे आले की एक मूकबधीर शाळा लागल आणि 2 मिनिटाच्या अंतरावर जे स्वामी समर्थ नगर आहे तिथनं आत वळायचं. जरा पुढे आले की तिथे आतमध्ये हे मॉडर्न बॉयज हॉस्टेल आहे.